हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी तुमच्यापुढे स्तोत्रसंहिता अध्याय 23 वचन घेऊन आलेले आहे आणि प्रभू त्या वचनाद्वारे माझ्याशी तुमच्याशी काय बोलतो ते ऐका. मी वचन वाचते, तुम्ही कान देऊन ऐका. कारण जो विश्वासाने वचन ऐकेल, या वचनामध्ये भाग घेईल, प्रभू पवित्र आत्मा त्यांना स्पर्श करेल आणि त्यांच्या जीवनामध्ये हे वचन कार्य करेल. हालेलुया. तर प्रभू महान आहे, प्रभू थोर आहे, तो राजांचा राजा आहे आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. तो अनंत असा चांगला आहे आणि त्या परमेश्वराला, त्या येशू ख्रिस्ताला, त्या पवित्र आत्म्याला कोटी कोटी धन्यवाद. हालेलुया. आमेन. दाविदाचे स्तोत्र, ही जी स्तोत्रसंहिता आहे 23 स्तोत्रसंहिता. परमेश्वर माझा मेंढपाळ. हालेलुया. परमेश्वर माझा मेंढपाळ. परमेश्वर आपला कोण आहे? मेंढपाळ आहे आणि आपण त्याचे कोण आहोत? मेंढरे आहोत. हालेलुया. तर स्तोत्रसंहिता अध्याय 23, परमेश्वर माझा मेंढपाळ. तर 23 मध्ये पहिलं वचन तुम्हाला वाचून दाखवते, ते ऐका. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडणार नाही. हालेलुया. परमेश्वर माझा, तुमचा, सर्वांचा मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि देवाचा जो दास आहे दावीद, तो बोलतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडणार नाही. हालेलुया. तो परमेश्वर फक्त दाविदाचाच परमेश्वर आहे का? नाही, तर आपलासुद्धा परमेश्वर आहे, ज्याने ही सृष्टी, ही पृथ्वी, हे आकाश, हे आम्हाला, तुम्हाला, हे सर्व काही, सूर्य, आकाश, चंद्र, सूर्यचंद्र, तारे, पशुपक्षी, नदी, नाले, झाडे, झुडपे, फळे, फुले, अन्नधान्य सर्व त्याने निर्माण केलेले आहे. त्याने स्वतःला, आपल्याला त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे बनवले. हालेलुया. आपल्याला मातीचं बनवलेलं आहे, पण त्याने आपल्या नाकपुड्यामध्ये त्याचा श्वास फुंकलेला आहे. हालेलुया. आणि आपण कोण आहोत? त्याची मुलं आहोत. तो आपला स्वर्गीय खरा बाप आहे, ज्याने आपल्याला निर्माण केले त्याच्या हातात. हालेलुया. तर हालेलुया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो आणि तो मला संत पाण्यावर नेतो. हालेलुया. परमेश्वर कसा आहे? तो आपल्याला हिरव्यागार कुरणात बसवतो आणि तो संत पाण्यावर नेतो. हालेलुया. परमेश्वराच्या, येशू ख्रिस्ताच्या चरणाशी जो जाईल, तर परमेश्वर येशू ख्रिस्त हा आपल्याला कसा आहे? त्याच्या मार्गात आपण आलो. हालेलुया. तर तो आपल्याला, आपलं जीवन एकदम हरभरीत, जसं हिरवळ, आता ह्या पावसामध्ये कशी हिरवळ पसरलेली असते, तसं जो परमेश्वराला शरण जातो तो सदाही हिरवळीसारखा असतो, हिरवागार, टवटवीत, फुलांप्रमाणे, ताजा तवाना. आणि जसं वाहत्या पाण्याजवळ जे झाड लावलेलं असतं आणि ते कसं सदैव कसं असतं? टवटवीत, ताजं. तसं तो परमेश्वराला शरण जातो, तो परमेश्वर त्याला कसं करतो? टवटवीत करतो, ताजं तवाना करतो. हालेलुया. आणि संत पाण्यावर नेतो, म्हणजे परमेश्वराच्या जो चरणाशी जाईल, परमेश्वर त्याला त्याच्या जीवनामध्ये खूप शांती आणेल. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. हालेलुया. परमेश्वर, दावीद बोलतो, मी परमेश्वर माझा जीव ताजा तवाना करतो. हालेलुया. परमेश्वराच्या हातात आहे सर्व. हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवताय की येशू जिवंत परमेश्वर आहे, तर तुमच्या जीवनात हे सर्व घडून होईल. हालेलुया. आमेन. तर देवाचा दास बोलतो, परमेश्वर माझा, तो माझा जीव कसा करतो? ताजा तवाना. हालेलुया. तर आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण कसे आहोत? ताजे तवाने आहोत. हालेलुया. असे सुकलेले, त्रस्त झालेले असे. तर परमेश्वराला जो आपला बाप मानतो, तो
परमेश्वर त्याचा जीव कसा करतो, प्रफुल्लित, आनंदित, टवटवीत, ताजं तवाना करतो. हालेलुया. आणि त्याच्या नावासाठी परमेश्वर काय करतो, त्याच्या नावासाठी आपल्याला कसं करतो, नीतिमार्गाने चालवतो. हालेलुया. जो येशूमध्ये येतो तो जात धर्म बदलायला येत नाही, तर त्याचं मन, अंतःकरण सगळं स्वच्छ होतं. ज्याला देवाचं भय आहे तो, त्याच्याविषयी सांगते. काही लोक येतात देवाकडे, ते घाबरत नाही. त्यांना वाटतं असं कुठे असतं का, तसं कुठे असतं का. या पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवत नाही. जो संदेष्टा त्याला वचन सांगतो त्या संदेष्टावर विश्वास ठेवत नाहीत. कारण पवित्र शास्त्रामध्ये वचन सांगितलेलं आहे, जो मी पाठवलेला संदेष्टावर, म्हणजे जे एक पालक असतो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो येशूवर विश्वास ठेवतो. आणि जो येशूवर विश्वास ठेवतो तो परमेश्वरावर, म्हणजे परमेश्वर पिता यहोवावर विश्वास ठेवतो. तर माझ्या गुंडाच मित्रांनो, तुम्ही जर त्या वचन सांगणाऱ्याला साधं सिंपल समजत असाल, ही साधी व्यक्ती आहे, ही काय आम्हाला शिकवणार, ही काय मला सांगणार, तर तुम्हाला कितीही वचन सांगितलं तर पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे नवीन करारामध्ये, अशा लोकांना संदेश सांगणं मूर्खपणाचं आहे. पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, येशू जिवंत परमेश्वर आहे, येशू मरणातून 3ऱ्या दिवशी जिवंत झाला असा विश्वास ठेवतो, त्याचं काय होतं, तारण होतं. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगता की परमेश्वर आपल्याला कसं चालवतो, नीतिमार्गाने, म्हणजे नीतीने वागणं. आणि नीतीने वागणं म्हणजे खोटं नाही, खोटंपणा नाही, वाईट नाही, फक्त पवित्रता. हालेलुया. आणि आपल्याला कसं परमेश्वर आपल्याला त्याच्या नावासाठी काय करतो, आपल्याला सरळ मार्गाने चालवतो. पापाच्या मार्गाने तो घेऊन जात नाही, कारण तो आपला कसा आहे, मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि मेंढपाळ त्याच्या मेंढरांना कसं राखून ठेवतो, सांभाळून ठेवतो, मेंढरांची काळजी घेतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. मृत्यूछायेच्या दरीतूनही परमेश्वराचा दास दावीद बोलतो, मी मृत्यूमध्ये, मी मरणाच्या दारातूनही जात असलो तरीही मी कसल्या अरिष्टाला भिणार नाही. हालेलुया. का? कारण त्याने परमेश्वरावर आपला पूर्ण भाव ठेवलेला आहे की परमेश्वर माझा तारणार आहे, परमेश्वर माझा मारणार आहे, त्याच्या हातात आहे जीवन आणि मरण. हालेलुया. तर आपल्याला माणसांना नाही, देवाला घाबरायचं आहे बाळांना. हालेलुया. काय आहे, देवाला घाबरायचं आहे. माणूस काय म्हणतो, पुढे पाहिलाय स्वर्ग आणि नरक. अरे पवित्र शास्त्र सांगतं ना. आणि अनेक संदेष्टांना परमेश्वराने, जसं पॉल दिनाकरांचे वडील आहेत डॉक्टर जीएस दिनाकरन, यांना प्रार्थनेमध्ये असताना प्रभूने त्यांचा आत्मा घेऊन गेला आणि त्यांना स्वर्ग आणि नरक दाखवला. हालेलुया. आणि त्या सर्व काही दर्शन दिलं, पाचारण केलं. आणि मग परमेश्वराचं वचन सांगतं, हे खरं आहे. जर तुम्ही विश्वास ठेवताय तर हे खरं आहे, विश्वास नाही ठेवणार तर तुमच्यासाठी खोटं आहे. पण आम्ही विश्वास ठेवतो, कारण आमच्या जीवनात हे परमेश्वराने खूप महान चमत्कार केलेले आहेत माझ्या बाळांनी. हालेलुया. जो माणूस मृत्यूछायेच्या, म्हणजे आजारात असेल, त्रस्त असेल, संकटात असेल, पण ज्याने परमेश्वरावर भाव ठेवला आहे, परमेश्वर त्याला सर्व संकटातून वाचवतो. मरणाच्या दारामध्ये जरी माणूस असेल आणि तो येशूवर विश्वास ठेवत असेल तर परमेश्वर काय करतो, त्याला मृत्यूच्या छायेतून पण वाचवायला समर्थ आहे. हालेलुया. आमेन. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू पवित्र आत्मा. हालेलुया. तर परमेश्वर जर आपल्यासोबत आहे तर माणसाला घाबरायची गरज नाही. परमेश्वर सोबत आहे तर तो आपल्याला कसलेही अरिष्ट येऊ देणार नाही. सर्व यशायात आहे 45 वचन 2 मध्ये बोलतो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर बोलतो, यशायात आहे 45 वचन 2 मध्ये बोलतो परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट करीन. मी पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाची अडसर मोडून टाकेन. हालेलुया. परमेश्वर काय बोलतो, तुझ्या मार्गात असलेले सर्व संकटांना, तुझ्या सर्व आजाराच्या पुढे मी चालेन. तुझ्यावर येणाऱ्या सर्व संकटा पुढे मी चालेन. तुझ्यावर कुठलंही अरिष्ट आणि कुठलंही संकट येऊ देणार नाही. केव्हा येऊ देणार नाही परमेश्वर? त्याच्यावर आपण पूर्ण भाव ठेवलाय. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रेम कर.
परमेश्वर बोलतो, यशायात 45:2 बोलतो परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट करीन. मी पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाची अडसर मोडून टाकेन. हालेलुया. परमेश्वर काय बोलतो, तुझ्या मार्गात असलेले सर्व संकटांना, तुझ्या सर्व आजारांच्या पुढे मी चालेन. तुझ्यावर येणाऱ्या सर्व संकटा पुढे मी चालेन. तुझ्यावर कुठलंही अरिष्ट आणि कुठलंही संकट येऊ देणार नाही. केव्हा येऊ देणार नाही परमेश्वर? त्याच्यावर आपण पूर्ण भाव ठेवलाय. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रेम कर. हालेलुया. आणि जो परमेश्वरावर प्रेम करतो, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्याचं काय होणार, त्याच्यावर कुठलंही अरिष्ट येऊ देणार नाही परमेश्वर. हालेलुया. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. जो परमेश्वराच्या सानिध्यात आहे त्याला घाबरायची गरज नाही. तो दास, परमेश्वराचा दास जो दावीद आहे, तो बोलतो, मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण माझ्यासोबत परमेश्वर आहे. हालेलुया. हां, जर आपण पाप करतोय आणि येशू करतोय तर आपल्याला घाबरायची गरज आहे. पण जर आपण देवाच्या सानिध्यात आहोत, त्याला आवडेल असं वागत आहोत, तर परमेश्वर काय करतो, आपल्याला कुठलेही अरिष्ट आणि कुठलेही संकट येऊ देत नाही. कारण त्याच्या भक्ताचं प्रेम जाणतो. कारण परमेश्वर अंतकरण पारखणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मनुष्य कोणाचं अंतकरण पारखत नाही. तो वरचं रूप, वरून गोड बोलतं, त्याला वाटतं की हा माझ्याशी हाले चांगला आहे. हालेलुया. पण मित्राचे घाय, तुम्हाला सांगायचे तात्पर्य हे आहे माझं, की मित्राचे घाय, पवित्र शास्त्र सांगतात, मित्राचे घाय खऱ्या प्रेमाचे आहेत आणि वैरी चुंबन आणि गर्दी उडवते. हालेलुया. मित्राला वाटतं, माझ्या एक सच्चा मित्र असो, त्याला वाटतं माझ्या मित्राचं वाईट होऊ नये, म्हणून तो चुकीचं काही मित्र वागत असेल तर तो खरा मित्र असतो, त्याच्या दोन कानाखाली मारतो त्याला आणि त्याला शिकवतो, बेटा हे असं करू नकोस बाळा. हालेलुया. आणि त्याच्यासोबत जो चुकीचा मित्र असतो तो बोलतो, अरे हा कसं काय तो तुला मारू शकतो, याची हिंमत कशी झाली, तर तू बरोबर करतो, तू काय चुकीचं केलंस. कारण तो सैतानाकडून आलेला मित्र असतो. आणि जो देवाचा मित्र असतो त्याला त्याची काळजी असते आपल्या मित्राची, बाबा हे तू चुकीचं वागतेस, तू चुकीचं करतोस, त्याला नरकात जाऊ द्यायचं नसतं आपल्या मित्राला. म्हणून मित्र कसं करतो, रागाने बोलतो. आणि हे जगात असंच चाललंय. काळजी घेऊन प्रेमापोटी जे वरून दिसतं तसं नसतं माझ्या बाळाने. बायबलच सांगतं, मित्र काय असतो, मित्राचे काही खऱ्या प्रेमाचे आहेत आणि वैरी चुंबन आणि गर्दी उडवतो. म्हणजे गोड बोललं म्हणजे माणसाला वाटतं की अरे हे माझ्यासोबत, अरे हे माझ्यावर खूपच प्रेम करतो, गोड बोलतो. स्वार्थी जग आहे, स्वार्थी. माझ्या बालमित्रांनो, हे स्वार्थी जग आहे. जग ओळखायला शिका. आणि जग तेव्हाच तुम्ही ओळखणार जेव्हा तुमच्यासोबत परमेश्वर पिता यहोवा, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आणि तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असेल तर. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, माझ्यासोबत देव आहे तर मला कशालाही घाबरायची गरज नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. हालेलुया. कारण मला कसल्याही अरिष्टाला घाबरायची गरज नाही, कारण परमेश्वर माझ्यासोबत आहे. जर तुम्ही परमेश्वरावर भरोसा, परमेश्वरावर भाव ठेवला आहे, परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, तर तुम्हाला कशालाही घाबरायची गरज नाही. हालेलुया. तुझी आकडीने तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. परमेश्वराची आकडीने काठी म्हणजे परमेश्वराचं वचन. हालेलुया. परमेश्वराचं जे हत्यार आहे आपल्याकडे, वचन आहे, प्रार्थना आहे. आपण परमेश्वरावर भाव ठेवलेला आहे. परमेश्वरात आपल्या सोबत आहे आणि तो आपल्याला धीर देतो. मनुष्य आपल्याला धीर देऊ शकत नाही. हालेलुया. आता मनुष्य येईल तुमच्या दुःखामध्ये, तुमचं रडून ऐकेल आणि तेच बाहेर जाऊन तुमचं सांगेल. हालेलुया. हालेलुया. माणसं आजकाल ना खरं माणसाला ओळखायला शिकत नाही. हालेलुया. त्यांना फक्त बाहेरचं जग ते पटतं. हालेलुया. माझ्या गोंडस मित्रांनो, देवाचा माणूस कधी कोणाचा वाईट विचार करत नाही. हालेलुया. कारण वाईट विचार केला तर परमेश्वराचं वचन पहिलं त्यात देणाऱ्यावर असतं. हालेलुया. परमेश्वराची माणसं कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही. आणि जे असे मनातून ठरवलेलं असतं, त्यांनी ठरवलंच असतं की माणसं वाईट आहेत, तर त्यांना आपण बदलू शकत नाही. हालेलुया. आणि त्यांना परमेश्वरच बदलू शकतो. हालेलुया. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं
जो परमेश्वराचा दास आहे, परमेश्वराचे मुलं आहे, परमेश्वर त्यांच्या शत्रूंच्या समोर त्यांना भरभरून देतो, यश देतो, शांती देतो, आनंद देतो, प्रेम देतो आणि वैराचा जळफळा करतो. परमेश्वर त्याच्या दासाला त्याच्या वैरापुढे झुकू देत नाही, तर त्याच्या वैरापुढे त्याला उंच करतो, त्याच्या नावासाठी करतो. हालेलुया. त्याच्या दासांसाठी कोणी कितीही वाईट विचार करू दे, पण परमेश्वर त्यांच्यासोबत असेल, त्यांच्या दासासोबत आहे, तर त्यांचं कोणीही काही वाईट करू शकत नाही. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आणि परमेश्वर आपल्या डोक्यावर तेलाचा अभिषेक, परमेश्वराने तेलाचा अभिषेक केलेला आहे. परमेश्वराने आईच्या उदरात घडण घडायच्या आधीच त्याच्या दासांना निवडलेला आहे. जो त्याच्या चरणाशी येतो. तरुण सिंहासही वाण पडते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला कशाचीच वाण पडत नाही. तरुण सिंहासही उपासमार होते, तरुण सिंहासही उपासमार होते. हालेलुया. पण जो परमेश्वराला शरण जातो त्याची कधीच उपासमार होत नाही, तो कुठल्याच गोष्टीसाठी रडत नाही, कारण त्याने आपला भाव परमेश्वरावर ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या आशीर्वादाने देवाच्या माणसांची कसे पात्र, म्हणजे त्याला त्याचं आयुष्य पूर्ण आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील. हालेलुया. काय आहे, मी परमेश्वराच्या शरणाशी आहे, तर खरोखर जेवढे माझ्या आयुष्याचे दिवस आहेत, परमेश्वराचा दास बोलतो, जेवढे माझ्या आयुष्याचे दिवस आहेत, माझ्या आयुष्याच्या दिवसामध्ये सर्व कल्याण असेल, खूप चांगलं असेल आणि परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा त्या व्यक्तीवर असेल. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वराच्या घरात तो दास म्हणतो, दावीद बोलतो, परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. हालेलुया. ज्याने खरं जीवन परमेश्वराला दिलेलं आहे, ते जेव्हा न्यायाचा दिवस येईल, ज्यांनी परमेश्वराला खरं जीवन दिलं आहे, परमेश्वराच्या आज्ञेत वागलेत, परमेश्वराला आवडतात तसं करतात, परमेश्वराला घाबरून राहतात, कारण मास्टर की नजरे तुम पर नहीं है, मास्टर की नजर तुम पर है, जो स्वर्ग में विराजमान आहे, जो आकाशाचा आणि पृथ्वीचा मालक आहे, त्याची नजर तुमच्यावर आहे. तुम्ही बंद खोलीत काय करता, अंथरुणामध्ये चादर घेऊन काय करताय, कुठे लपून काय करताय, कुठे वाईट काय करायला जाताय. तुम्हाला वाटतं आम्हाला कोणीच पाहत नाही, आम्ही लय चांगले आहोत. हालेलुया. पण परमेश्वर तुम्हाला बघतो. हालेलुया. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन सांगतं, जो माझ्या सानिध्यात राहतो त्याला मी माझ्या जवळ ठेवेन. हालेलुया. माझ्या जवळ ठेवेल, त्याला माझ्या सानिध्यामध्ये ठेवेल आणि आयुष्यभर. कारण बाळांनो, इथे ह्या पृथ्वीवर हे थोडंसं अल्प जीवन आहे आपलं. आपण भाडोत्री आहोत, भाड्याने राहत आहोत. हालेलुया. आपल्यासोबत काहीच येणार नाही. इथे जे आपण कर्म करणार आहोत तेच कर्म आपल्याला पुढे चालून आपले न्याय करणार आहे. हालेलुया. तर न्याय करणारा परमेश्वर यहोवा तो स्वर्गात विराजमान आहे. त्याच्यावर तुम्ही त्याला घाबरा, त्याच्यावर विश्वास ठेवा, येशूकडे या, येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. परमेश्वर तुमच्या जीवनात खूप महान आणि खूप अद्भुत चमत्कार करेल, खूप कार्य करेल. तुम्ही परमेश्वराच्या प्रेमाचा, येशूच्या प्रेमाचा अनुभव घेऊन पहा, त्याचा स्वाद चाखून पहा. परमेश्वर येशू ख्रिस्त खूप गोड आहे माझ्या बाळांना, खूप गोड आहे. आणि परमेश्वराचं हे वचन स्तोत्र संहिता 23, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर काय आहे, आपला मेंढपाळ आहे, आपण त्याची मेंढरे आहोत बाळांनो. आणि त्याने आपल्याला, तो आपला मेंढपाळ आहे, आपण त्याची मेंढरा आहोत. तर आपल्याला मेंढरांना परमेश्वराच्या सानिध्यात, आपल्या मेंढपाळाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. परमेश्वरावर विश्वास ठेवा, हे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल, मी असा विश्वास करते. प्रभू येशू तुम्हाला स्वर्गीय शांतीने, स्वर्गीय आनंदाने भरो. माझ्या बोंडस मित्रांनो, माझ्या बंधू आणि भगिनींना मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. त्या प्रार्थनेत तुम्ही विश्वासाने भाग घ्या. तुमच्या आजारी भागावर हात ठेवा, जिथे हात ठेवले नका, ज्या आजारी भागावर हात ठेवा, जिथे हात ठेवणे शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. तुम्ही जर विश्वासाने या प्रार्थनेत भाग घ्याल तर परमेश्वर तुमचे सर्व आजार येशूच्या नावात त्या क्षणाला घालेल. हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वर. येशूच्या नावात प्रार्थना मागते. जे बंधू आणि भगिनी प्रभू परमेश्वर हे वचन ऐकत आहे, त्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनात कार्य केलं असं मी विश्वास करते. माझ्या स्वर्गीय बापा, प्रार्थना मागते पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनातले आजार, दुःख, संकट, कर्ज, करणी, गरिबी, लाचेर, 10 पिढीचे सर्व श्राप येशूच्या नावात तुटले गेलेले आहेत. हालेलुया. डायबिटीज, HIV, कॅन्सर, ब्लड प्रेशर, किडनी स्टोन सर्व येशूच्या नावात मी धमकावते, सर्व या क्षणाला निघून गेले. धन्यवाद पिता परमेश्वर. येशूच्या नावामध्ये प्रत्येकाने ज्या विश्वासाने प्रार्थना घेतल्या, त्यांचे जे काही आजार असतील, जे काही समस्या असतील, सर्व संकट, आजार येशूच्या नावामध्ये, यशाया 53 वचन 3, 4, 5 सर्वांवर क्लेम करते. आणि प्रभू